नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून सर स्वागत. मित्रांनो, आज आपण चाललेले नाणेघाटा म्हणजे फिरायला चाललेले असं, आणि ऊन पण देखील असं भरपूर झालेले, कारण पूर्ण असं जगाचे झालेले तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आम्ही निघालो नाणेघाटाला, म्हणजे नाणेघाटाला बघण्यासाठी. मला आता उन्हाळ्यामध्ये कसं वाटते नाही का जरा, ते बघण्यासाठी चाललेली. आणि असं आपली तर आपल्यासोबत आहेत गुरुजी, म्हणजे कोणते गुरुजी आपल्यासोबत, आणि त्यांचा छोटा मुलगा. हे नाव सांगले तो ते गप्पांत आहे, म्हणजे शाळेतच जात नाही ते. तर मित्रांनो, बीट पेटावलेली बघा तिकडं. तर दुकान तिकडे तिकडे रोप पेटलेले, आणि थोडा असं कच्चा रस्ते आपली घाटावरती येण्यासाठी, म्हणजे आज जेवढा मार्गे आले ना, तर कच्चा रस्ता थोडा थोडा लागतो, म्हणजे डांबरीचे थोडं थोडं म्हणजे खड्डे वगैरे पडलेले तर अशा प्रकारे. आणि पुढे समोर आपले जीवधन म्हणजे किल्ले. आता पावसाळ्यामध्ये भरपूर लोक आता पर्यटक त्याच्यावरती म्हणजे बघण्यासाठी भरपूर गर्दी असते. आणि हा छोटासा पूल आहे, या पुलावरती म्हणजे सावकाश येतं, कारण पूल जरा बारीक आहे, आणि नदी म्हणजे पूर्ण माहिती धरणाकडे वाहत जाते. खूप छान परिसर आहे इकडे आमच्या गावाकडे, म्हणजे बघण्यासारखा. लोक फाट्या वगैरे पुढं बाजीला का काय. तालीची. आणि खूप असे आता सीजन आपला येतं त्याला रोप पेरणीचा, म्हणजे पेरणीचा सीजन झाल्यानंतर म्हणजे सगळे गावामध्ये रोटर वगैरे मारून पेरणी आलेले. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता ती लवाळी वस्ती सगळी पूर्णाची जीवन. बाकीच्या लोकांचे अशी बाजरी वगैरे काढले चालूचे कापडे वगैरे. कारण आता थोड्या दिवसात आपल्याला भरपूर आता पाऊस आपल्याला बघायला भेटणार इकडे नाणेघाटामध्ये, आणि सगळे वातावरणासारखं दिसणार इकडे. आणि खूप छान वातावरण होते, खूप वगैरे एकदम हिरवगार वातावरण वाटायला आपल्या बघायला. आणि पूर्ण असे डॅम, आता इथे एक डॅम आहे, हा पूर्ण असा पावसाळ्यामध्ये भरला जातो. नवरा नवरीचा डोंगर, तिथं तुम्ही बघू शकता, नवरा नवरीचा डोंगर आहे. मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचणार आहेत नाणेघाटामध्ये. कारण कसं इथे एक गाडी तर इथून तर हे आहे, इथे गणपतीचं मंदिर आहे. इथं अजूनही हँग झालं रे, झाला मोबाईल आता आपटावं का काही काही. चल चालते ना याला कुठेच नाही कर तुझे धर पोहता इथं तू धर रे. ते फोटो काढू का नको. हे बघ डायरेक्ट स्टॉप झाला यार. चल याला बघ बरं असं आहेत का. इथे लावलं तिथं
याला इथं खाली ढकलू. तर मित्रांनो, जीवधन किल्ला, वांदरलिंग अशा प्रकारे भरपूर असे आपण नाणेघाटामध्ये आले तर भेट देऊ शकता तुम्ही. दौंडा डोंगर भरपूर असं म्हणजे पर्यटक येण्यासाठी आणि फिरायसाठी भरपूर अशी जागे इकडं. तर हा दगडी रांजणी मित्रांनो, हा म्हणजे पूर्वी टोल म्हणून वापर करायचा त्याचा. आणि संपूर्ण नाणेघाटाचा परिसर आहे. आणि हा छोटासा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, खूप जमले.